वासनीय वस्तू वर्णभुजंग सर्वज्ञ निघाल्यावर रामदेवाने विचारलं, तुम्हाला पुनरुक्ती दर्शन कधी द्यायचं? सर्वज्ञ म्हणतात, हे वासनीय जाऊन येईल मग देईल. मग सर्वज्ञ वासनी विजय केले, ते वस्ती झाली. नगरांत पाणी पात्र करून आरवणा करून वंकनाथाचा देवळी प्रौढ झाला. अशी ती स्थान आहेत आपले. चौकी आसन झाले दिस तीन अवस्था. आता त्या गावाचं नाव काय? असतपूर. मुखिया वाचा देणी गोसावी नय्येचे खरी वंकनाथाच्या देवळी वस्ती. उदयाची गोसावी चौकी आसनी उपविष्ट असते. आता हे या मांडणी करतात चिंतनासाठी. सकाळ सकाळ त्या वंकनाथाच्या चौकामध्ये स्वामी आसनी उपविष्ट आहे. गेल्याही वर्तमान काळात वर्तते असं ते दृश्य सांगतात. तेथे महिपाळ नायक आले. त्या वंकनाथाची भक्ती आणि स्वामीचे देखील. सरिसा पुत्र ऐसे दर्शनाला ते दररोज येते. दर्शन झाले आणि त्या स्तुती झाली. हा महिपाळ नायक भाग्यवान. नित्यानंद भोगला. मग सर्वज्ञ म्हणतात, काही हो, तुम्ही येत असा तस काय पूर्व परिचय आहे आणि या जीवाचा स्वामींना पूर्व परिचय असतो. आता या सृष्टीत भेटलाच काय आपण आहे की नाही? असं मूळ सृष्टी पासून भेटी गाठी चालला. सर्वज्ञ म्हणतात, अहो तुम्ही इथे आहात का? तो म्हणतो, हो जी मी येत असे. आलिया गेलिया सिद्ध साधकाची सेवा करी. तो त्याचं आत्मकथन सांगतो. मी जे आहे इथे येणाऱ्या सिद्ध साधकाची सेवा करतो. तो सर्वज्ञाला सांगतो, मी गयेला गेला, वाराणसीला गेला, तेव्हा पुरुषी बैठी डांक डौर वाजवली, परी माझ्या पुत्राची वाचा दे, ऐसा कोणी नाही. त्याला दुःख आहे, त्या पुत्राला मुक आहे ती. तो म्हणतो, मी या मुलासाठी देवा मी खूप खूप फिरून आले पूर्ण भारतात. चारीधाम करून आला आहे की नाही, 12 ज्योतिर्लिंग करून आला, गयेला गेला, काशीला गेला, करवत घ्यायला तिकडं जातात लोक. तुला पुरुषी बैसविले, सोडून तुला केली मी शुद्ध साधक पुरुषाची. डांक डौर वाजवली मंदिरात जाऊन, नवस जागते. खूप केलं म्हणाले. लय शुद्ध साधक पुरुषांची सेवा केली आणि करत करत तिथे वंकीनाथाच्या मंदिरात आलाय म्हणाले. इथे आता वाचा देण्यास सर्वज्ञ ते सगळं कथानक ऐकता आणि तो म्हणतो, आता गोसाव्याच्या दर्शनात आला. तर म्हणाले, गोसावी माझ्या पुत्राची वाचा द्यावी. मग गोसावी त्याच्या पुत्राते कृपा दृष्टी अवलोकली.
32 लक्षणापैकी स्वामींची श्रीनेत्र कसे आहे? कसं आहे श्रीनेत्र? त्या श्रीनेत्रातून आता कृपा म्हणजे कृपेची दृष्टी त्या मुलावर पडते. तुमचे नाव काय? स्वामींच्या ओष्ठपुटातून वैखरीचे शब्द निघतात. त्या शब्दामध्येच खरं सामर्थ्य आहे. त्यानंतर तुमचं नाव काय? आणि तो मुलगा लगेच म्हणतो, जी माझं नाव सारंग. तुमच्या पित्याचे नाव काय? जी म्हणाली महिपाळ नाही. मातेचं नाव काय? जी म्हणाले ती पुराई. सर्वांनी म्हणतात भले केले म्हणाले. तुम्ही आद्य मध्य अवसान तिन्ही आठवले. आता तुम्ही ग्रहाची जा. आपले मातेचे म्हणा, जी आजी आई आम्ही आलो, शिकलो. सर्वज्ञ कशी भाषा आहे? घरी जा, आपल्या आईला म्हणा, आई मी आलो, आम्ही आलो. आणि मी बोलोच शिकला. बोलायला शिकला बरं आई, सांग म्हणाले तिच्या आईला. आता सर्वज्ञाने येथे वाचा प्रदान केलेली आहे. लगेच ताबडतोब तो माते पुढा गेला. आई आई माझं वाचा आली, मी बोलो शिकलो. तर ती म्हणते, बा तुझ कोणे वाचा दिली? नाही, तो म्हणतो, देवळी जी गोसावी बैसली असती त्यांनी दिली. इतिके नीती हरके गोसाव्याच्या दर्शना आली. तुला हर्ष झाला, आनंद वाटला. आणि मग ती आता पळत पळत स्वामींकडे आलेली. तिचं दर्शन झालं. दंडवती घातली, श्रीचरणा लागली ती माता आणि विनोदजीची आमच्या ग्रहात आळवून घेतली. सर्वज्ञ म्हणतात, हे तेच नाही, एखादी आणा. हो काय? म्हणून घरात गेली. सेवया सरवळ्या काढली. त्यावेळेचं प्रसिद्ध भोजन आहे पाहुण्यांसाठी. गोसाव्या कारणे उपवार निपजलेला. देवळा घेऊन आली, दंडवती घातली, श्रीचरणा लागली. म्हणजे गेली. संसारी जन्मलयाचे फळ आधी झाले, जे गोसाव्याचे दर्शन झाले. आणि माझ्या पुत्राची वाचा दिली. म्हणते हे शब्द बऱ्याच ठिकाणी येतात चरित्रात, आहे का नाही? संसारी जन्मल्याचे फळ आज झाले, जे गोसाव्याचे. तिथे सर्वज्ञ गप्प आहे, ते ऐकून घेतात. दुसरीकडे सर्वज्ञ ऐकून घेत नाही, नाही की नाही? मग महिपाळ आहे पूजा द्रव्य घेऊन आले. महिपाळ पूजा आणि द्रव्य म्हणजे पूजेचं बाकीचं सामान आणि द्रव्य. बरी पूजा केली आणि दोन्ही हात जोडून स्तुती करून म्हटले, की आजी निवाला. हे निवणे महत्वाचे असते. तो निवाला पुण्याच्या कारणाने निवला. म्हणून श्रीचरणा लागला गोसाव्याशी. मग आरोग्य झाली, गोळा झाला, वेळा झाला, त्याची पाठवणी दिली. मग समग्र त्या गावामध्ये लोकांचे आश्चर्य झाले आणि तिथे उपस्थित झाले. अशा प्रकारे इथे वाचा देणे मुख्य हे या सर्वज्ञांनी संपन्न केली. आणि सर्वज्ञाचा एक सर्दोबा भेटी अनुसार ही गोष्ट गोसाई ढोरेश्वरी बाईसाप्रती सांगितलेली आहे. निवेदिली म्हणतात. निवेदन हा एक शब्द आहे. सर्वज्ञ म्हणतात, सर्दोबाचे कराडे ब्राह्मण
ते तिच्या दर्शनाशी आले. दर्शन झाले. काही द्रव्य दर्शना केले. दंडवते घातली. श्रीचरणा लागले. बसले. मग त्या स्थिती झाली. सत्य आनंद भोगला. शरदबाई म्हणितले हाही संसार कैसेन तरी सर्वज्ञ म्हणतात सकळही परितेजोनी सर्व भावे अनन्य होनी अनन्य गती परमेश्वराशी शरण दिलीजे तेनेची परमेश्वर पाहिजे. सर्वज्ञांनी सर्ववासांना निरोपण केलेला. प्रश्न काय ज्याचा संसार कैसेन तरी भट्टानं काय विचारलं? अत्यंत संस्कृतीचे वगैरे प्रत्येकाला वेगवेगळं सांग विचार. हा शरदबाबी असा अधिकारी जीवनमुक्त तो काय समाजे बघा. सर्वज्ञानापर्यंत काय सांगितलंय? सकळ ही परितेजो सर्व भावे सर्व अर्थाने. मग शब्दाचे खूप अर्थ असतात. अनन्य होऊन सर्व भावे आपण अनन्य होत नाही. फक्त आपण अनन्यच होतो. अनन्य भक्ती करू शकतो आपण. ती होते का नाही काय नाही. थोडं सुख आलं, संकट आलं, दुःख आलं तर लगेच आपण ज्यांना जे कळतो त्यांना तिकडं विचारायला जातो. मग काय फुसका दोरा कोणाचा तर फुसकता येईल, तिकडं अंगठी आहे का आनंदाचा? असं वाटत नाही. पूर्ण आनंद नाही का नाही. सर्व भावे तर नाहीच नाही. सर्व भावे आनंदाचा ते वचन स्वामींचं आहे. एक शरण आलिया काही का काही. कुठलं काही नाही हा. काही येथ शरण ही शरणांगती अशी तो सांगितलंय. सर्व भावे आनंद हो. एक शब्दाचा अर्थ झाला. आणि पुढे शब्द आहे अनन्य गती परमेश्वराची शरण दिली. हे 6 सूत्र आहे तिथे सर्ववासांची असती. उपदेश द्यायच्या अगोदर, उपदेश घेतल्यावर नंतर काय तिथे अनन्य गती म्हणजे काय? तर अनन्य सर्व भावे आनंद होऊन काय सांगायचं शब्दांनी? सर्व भावे अनन्य झाला. अन्य अंतःकरणात काहीच नाही. पुढे सांगतात अनन्य गती. अनन्य गती अनन्याश्चिंतयन्तो माम्. त्यांना जे जना त्यांचाच पुढे काय पुढं शेवट पुढं हे महत्वाचं. तेषां नित्याभियुक्ता. इथे नित्य शब्द आहे आणि युक्त आहे. पुढचं स्वामींच आहे. स्वामी करतील. पण तेषां नित्याधी आणि युक्त. इथं ते आहे, इथं तेच आहे. सर्वज्ञांना तेच सांगायचे. तेषां नित्य सर्व भावे आनंद गती आणि युक्त इथे शरणांगती अनन्य गती. अनन्य भावे शरण आले तेषां नित्य. एकदा आलं की पुन्हा नाही, हात नाही तिथं. आणि युक्त. युक्त म्हणजे काय?
मन, बुद्धी, चित्त, अहंकार, है की नाही? ज्ञानेंद्रियाने. कर्मेंद्रियाचा काय संबंध? कर्मेंद्रियाला काय आपल नसते, है की नाही? पण ते ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय बिघडतात. हे चार चातुष्ट मध्ये गमतीचे आहे. तुम्ही मनाने अनन्य आहात का बुद्धीने? चित्ताने. अहंकार करून जातच नाही ना. हे अहंकार सगळे आवडता जातच नाही. अहंकार काय आहे? म्हणजे समजतं ते अहंकार नाही. सर्व अहंकार आहे तो चार चातुष्ट्यातला अहंकार आहे. म्हणून स्वामी म्हणाले अहंतेचे मूळ मग हे रोप लावल्याशिवाय स्वस्थे चित्ते बुद्धी हे होत नाही. आणि बुद्धीचा संभव झाल्याशिवाय नामस्मरणात लिंक लागत. नामस्मरणात लिंक लागल्याशिवाय लीळेत जाता येत नाही. लीळेत गेल्याशिवाय मूर्तीत जाता येत नाही. मूर्तीत गेल्याशिवाय स्वरूपात जाता येत नाही. चेष्टेत जाता येत नाही. असे लिंक आहे. तिथे गेल्याशिवाय कोण संबंधाचा अधिकार होत नाही. कोण संबंधाचा अधिकार झाल्याशिवाय साधन चरित्व होत नाही. ते झाल्याशिवाय साध्य पर्यंत लागत. ते झाल्यावरच सांगेल हा किती लिंक आहे बरं. या सगळ्या अंतर्गत प्रक्रिया आहे. योगाचे षडदर्शन आहे तिकडे आणि इकडे 6 सूत्र आहेत. तिकडे सारखंच आहे ते. आपण समजण्यामध्ये त्याला आसुरी प्रकार देतो. गलत होऊन जातात. आपण ढोबळ मानाने त्याचा विचार करतो. शरदवासांनी हे सगळे सूत्र ऐकलेले आहे. शरदवा कोण आहे? वेद पुराणांचे पंडित आहे. सगळं त्यांना माहिती आहे. असा प्रश्न कोण विचारेल? संसार काय करावा? अज्ञान माणूस विचारेल का स्वामींना? नाही. त्यानं सगळा अभ्यास केलाय. तो म्हणतो देवा संसार पासून मुक्त होण्याचं काय कुठं दिसत नाही. मी आत्ता पुराण ऐकले. थोडस इकडं तिकडं मी जातो म्हणून पोतीपाणा ऐकतो, पण ते दिसत नाही. त्यावर सर्वज्ञ म्हणतात सर्व भावे अनन्यता आणि अनन्य गतीची शरणागती. म्हणून आपल्या नामामध्ये शरण आहे. नामामध्ये काय? चरणी शरण आहे का? कसं आहे? चरणी का चरण शरण वगैरे कार्तिक मुद्दा. श्री चक्रधराराया वगैरे हे गंमत आहे की नाही? तर ते चरण शरण ते शरण आहे. म्हणतात तेनेच बाबा तुला परमेश्वर प्राप्त होईल. आणि या शब्दांनी निरूपण केल्यावर बोध झाला सर्ववासांना. मग ते लगेच सर्व संग परित्याग करून गोसाव्याशी अनुसरले. विचार केला म्हणजे ठीक आहे, मग आता मी येतोच म्हणाले. आणि मग ते आता अनुसरले. मग सर्वज्ञ त्यांना असती परित्याग. देशाच्या शेवटी झाडातही जन्म क्षेपावी. देशाचा शेवट आहे हा सर्वज्ञांची कशी असती तरी. देशाचा शेवटा, झाडाचा तळवटा, देवळाचा कोणटा, आता प्रत्येकाच्या देशाचा शेवट वेगळा आहे की नाही? प्रत्येकाच्या झाडाचा तळवटा वेगळा आहे आणि प्रत्येकाचा देवळाचा कोणता वेगळा. आणि पुढे सर्वज्ञांनी एवढं सांगितलं तिन्ही सेवून आता यातलं एक मंगायचं नाही बरं का भाऊ. स्पेशल
स्वामीने विधी वाक्य त्याच्यासाठी आहे. हे तिन्हीच ठेव. या तिन्हीतलं तू एक जरी कट मारला तू बिघडील जाती धर्म आणि ठरवासांचं तेच घडलं आहे की नाही. पुन्हा स्वामी सांगतो त्यांना स्वल्प अन्न किती सोपं आहे बघा. आता जे MD डॉक्टर सांगतात स्वल्प उदक, स्वल्प जीर्ण ठिगळ, प्रावरण परिग्रह आणि देवळाचा कोंड. पस्तीस हे जेवणाचं झालं, वस्त्राचं झालं, पाण्याचं सांगितलं आणि काय सांगावं देवाने आपल्याला ऐक नाही. आणि झोपायचं सांगितलं. प्रावरणाचा संग्रह किती करायचा तर म्हणाले जीर्ण ठिगळ ठिगळ एक्स्ट्रा ठेवून आणि बदलाय. हे अशाच कोणातरी क्षणाला सर्वांनी बोध देत असतात बरं. 15 मिनिटं बसून देवाची प्रार्थना करावी. कुठल्या एका अवसरकाळी बोध द्या आणि मग ही शक्ती द्या. देशाचा शेवटा घराचा तळवटा. कमीत कमी हे वचन हा वचनार्थ तर गेला नाही पाहिजे अंतःकरणात. आपण आहोत छान बंगल्या काय हरकत नाही, देवानेच दिलाय आपल्याला का नव्हे. मग तिथं देशाचा शेवट समजायचा, ह्यालाच घराचा शेवटा समजायचा आणि ह्यालाच भिंतीचा एक कोपरा. आता याचा अंतर्गत अर्थ करा. देशाचा शेवटा म्हणजे दशेंद्रियांचा शेवट काटाचा झाड अंतःकरण त्याच्या तळवट्यात जाऊन गेला आणि देव अंतःकरणाच्या देवा तुम्ही स्वामींना घेऊन झोपा. त्या कोणत्याच वस्तीचा झोपाय काहीच आवड नाही ना. अनेक सामायिक अनंत तो अनंत ती आणि आपल्या अनंताला इथं परिचय होत नाही झाला तर तो अनंत राहतो तिकडं इकडे यायला तयार नाही अंतःकरणात ना. तो अनंत वस्तीला येत नाही आपल्या कोणतात हृदय मंदिर तो निवास केला पाहिजे स्वामी. या अंतःकरणात स्वामींचा आश्रम, स्वामींची शेर, स्वामींची वस्ती, स्वामींचं निरोपण, स्वामींचं वारू वडाच्या झाडावर बसणं आहे की नाही. सगळं अंतःकरणात प्रिंटेड पाहिजे तुमचं अंतःकरण जर कोणी खोलून बघितलं तर याचं गपागप लिहाच निघाले काय निघाले. अरे 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 घोडे काय निघतात, गोडा काय निघते, या घोड्याला झाड काय निघते, वडाचं झाड काय निघते, रामदेव महाराज निघत आहे का नाही. अंतःकरण कोणा देवतेने खोलून बघितलं आल्या त्या कोमल ज्ञानी तुम्ही बिघडले असतं ते विघ्न करतच नाही ना, तुम्ही बिघडेल. आणि तर त्यात हे दिसल तिला त्या देवतेला अरे माझ्या ह्याने स्वल्प आणला ते चांगला विद्वान माणूस मूर्ती बनवायचा. असं खूप देवाचा मूर्ती बनवल्या उभ्या खूप कीर्ती झाली आणि मग शुद्ध साधक पुरुष त्याच्या घरी आले भिक्षा मागायला. त्याने दाखवलं सगळं बायोडाटा अल्बम म्हणजे वा वा काय छान आहे म्हणाले.
किती पवित्र, किती महान आहे. हो मी ऐकलंय म्हणाले, सगळं मी आलो गंगातीर फिरून, आता नादिक्रमे मी इथं आला. तुझ्यासारखा कलाकारच नाही जगात. तो पूर्ण असती पवित्र सर्वज्ञांना जिंकलंच नाही. त्याला लय आनंद आहे ना. मूर्ती मी बनवल्या. जाताना मग साधू दीक्षा घेतली निघाला. जाता साध म्हणतात बाबा म्हणे जाऊ दे, तुला काहीतरी द्यावा असं मला वाटतं, मी तुला सांगतो. म्हणजे काय बाबा, तर तू उद्या संध्याकाळी मरणार. हा येतो म्हणाले. साधू आशीर्वाद देऊन जातो. गेलं निघून ती बाबा. हा बसला विचार करतो आता काय करा. मूर्ती करा होता. मग त्याने अशा 7-8 मूर्ती निर्माण केल्या फटाफट फटाफट मस्त स्वतःसारख्या, आणि अशा उभ्या केल्या मस्त 10 मूर्ती केल्या. आणि मग त्या दुसऱ्या संध्याकाळी यम आले नाहीला त्या मूर्तीच हलवणार. मला यम लोकांना आश्चर्य पडलं. माझ्या खरा कुठून हा तर विचार येतो शून्य झालाय, स्वभाव माझे निरालंबी, आता काय करावं. यम निघाले परत. तर त्याने अहंतेचं मूळ काय केलं, सकंदी उपडलेलं होतं त्या मूर्तीचा. असा असं राहायचं सांगितलं शब्द. मग पुढचा शब्द आहे काय, सर्वज्ञ कसे म्हणतात त्यांना, मेलिया ऐशिया असा. मेल्या ऐसा असा. पुढचं सांगता म्हणजे मला काय झालं ते पुढं. अहंतेचं मूळ तुम्ही उपटलं तर तुम्ही मृत्यूवर विजय पावणार. मग ते निघाले साधू बाबा. नारद बाबा तिकडून आले. अरे म्हणाले का काय रिटर्न गाडी, म्हणाले कोणी नाही सोबत. तेच काय मग फेल झाला तुमचा. आला होता मॅसेज तिकडून ब्रह्मदेवाकडून, त्या मूर्तीकराला न्यायला आलतो म्हणाले. म्हणजे मग काय झालं, अहो म्हणे तू सापडलाच नाही. नारद म्हणाले हा असं बर चला म्हणे माझ्यासोबत चला. आले साधू बाबा घरी. क्षमा म्हणाले बाई, बघतो मी ह्याच्या समाचार घेतो थांबा. नारदान म्हणलं वा वा वा, डोळ्यासारखे डोळे, काय 32 लक्षांची मूर्ती. काय सुरेख ना, काय भाग्यवान मूर्ती काय आहे, किती दैवाचा, किती ज्ञानी. आता हा ऐकतो त्या 10 मूर्तीमध्ये हा 11वा हा ऐकतोय. नारद म्हणाले चुकलं काय म्हणाले, ह्या मूर्तीचे जे डोळे आहेत ते थोडेसे असं मला मेल्यासारखेच वाटत. चुकलं असं म्हणाले एखाद्याला. काय कोण चुकलं म्हणतो, लगेच तो बोलला अहंकार, लगेच यमाने आले. ते असं अहंतेचं मूळ उपटायला सांगितलेलं आहे आपल्याला सर्व वाचायला. मग साई म्हणतात मेलिया ऐशिया. सूत्रपाठात कसं वचन आहे, सूत्रपाठ सूत्रपाठात हे या आशयाचं वचन आहे ना, मेलिया ऐशिया असावे असं सेम वचन आपल्याला दिले आज्ञा सांगितली. जिथे मृताचा धन वर्तावे, आणि आता मरा तर ऐकलं वचन ते मेलिया आहे. किती कठीण आहे ना. गीतेमध्ये कुठं सांगितलंय असं असायला.
असं केलेच पारायण तुम्ही. हे सगळं जाणं आपल्या शरीरातून म्हणजे आपण मेलेले येतो. 16 अध्याय तसाच आहे, 12वा तसाच आहे. कोण कोण आहे असं बघा. मेल्याचं कोण आहे? कोणी सगळे जिवंत. आपण जिवंत आहे. थोडं जरी आपला अहंकार दुखवला आपण लगेच तात्काळ जिवंत होतो आणि आपण सगळं करून बसतो. नको मरत नाही ना आपण. मेल्यावर आपल्याला कळत नाही. आता इथं जिवंतपणे मरणाला कळत ना आपण मेलेले आहोत का नाही. मेल्यावर काय कळणार आहे तुम्हाला? किती छान असते प्रेरणा स्वामींची. जिवंतपणे मरून जगायचंय तुम्हाला. कसं करायचं काय म्हणले स्वामी? मरून जगायचं. प्रॅक्टिस कसं आहे ते? मरणा मारून विजयी व्हावे, मरण हे मार. मरणाहून पुढे मरणाचं ओझ नसावे. तर तो मेलेलाच आहे ना, ओझ्याचा प्रश्नच नाही. आता स्वामी काय म्हणाले? नुसतं मरा नाही म्हणले, आता मरा. कसं आता मरायचं? तसं नाही म्हणाले, आता मरायचं. म्हणजे काय अपेक्षा आहे तिथे? आता तिकडे आता विश्वात्मके आता शब्द आहे. दोषोनी मर द्यावी तसा आता विश्वास. आपली आता शब्द नको आपल्या प्रवचन नाही आहे का नाही. तर म्हणाले मेलियाशिया शब्दवासांना पुन्हा तुम्हाला भेटणार नाही तेव्हा कुठे. म्हणून तुम्हाला जास्त चिंतन केलं. शब्दवासांचं महावाक्य, शब्दवासांचं नाम, उपदेश हे सगळं तुम्हाला माहित असावं थोडक्यात. पण नंतर तू मेलाय साधन कर, विजन कर, भिक्षा माग, भोजन कर, निद्रा कर, मर. महाराज कसा मरू? काय मला तेच मरण. एकीच म्हणले सांग. महाराज किती महाराज ऐकिया परी जन्म क्षेपावा. मग माझ्या काय होईल? सर्वज्ञ म्हणाले याने संसाराची निवृत्ती. प्रश्न त्यांचा कुठे सुरू झाला? संसार कैसेंतर तो निवृत्त होतो. आता सर्वज्ञांनी स्पेशल उत्तर दिलं, येणे संसाराची निवृत्ती होईल. शब्द काय? आपल्याला हे सगळं पाठ असल्याचा भ्रम आहे बरं. संसाराची निवृत्ती, संसार निवृत्त करायचा असतो साधकाने, नाही तर तो तुम्हाला निवृत्त करेल. निवृत्त म्हणजे काय? निवृत्त शब्दाचा अर्थ सांगा बरं, कोणी सांगा. संसाराची विकृती, घृणा, नफरत नाही बरं का स्वामींच्या तत्वात कुठे आहे का? आपण जे पेशकश करतो ना, नाश्ता नाही सगळे नफरत कशाला सांगायला? मी घृणा सांगताय ना. त्याच भाकरीने प्रेम होणार आहे ना, त्याच फळाने तुम्हाला प्रेमाची क्रिया घडणार आहे, त्याच औषधाने तुम्हाला अशक्ताची शुश्रूषा घडणार आहे ना, त्याच औषधाने कोणाचा आश्रम निर्माण होणार आहे, त्याच पैशाने नाही का नाही कोणाला वस्त्र भेटणार आहे, त्याच पैशाने कोणाची श्रम निवृत्ती होणार. मग तुम्ही नफरत घृणा काय करता? त्या पदार्थ निवृत्ती करायची आहे.
आलोच का कसं कळालं का काय संसार निवृत्त झाला आपण संसारात आहेत की नाही प्रामाणिकपणे संसाराच्या वेळी पण तुम्हाला संसार म्हणजे काय संसार म्हणजे प्रपंच लग्न लेकरण बाळा समजून आता तिकडली संसारी भाषा वेगळी आहे मला हे बुवा संस्कारी संस्कार संसारी बाबा कसे आहेत संसारी मग हा कुणाचा संसार आहे हा आपल्याकडे मोठ्या मार्गात समजा 1000 मंडळी आहे तिथे 100 लेकर आहेत ते दिसत नाही संसारच नाही की आपल्याकडे 5-10 असतील संसारिक लोक आपल्या नजरेने काय म्हणतात काय संसारच मानलाय म्हणते गोवाहून पण ते बाबांनी संसार जो मानलाय तो देवाचा आहे इथं चुकतात ज्यांना ज्ञान झालं हे सूत्रपाठ शिकले मंडळी थोडस म्हणजे काय लगेच कुठं काय चालतात ते वर बसतात आश्रमात मठाला आतून काय तो हा स्वामींचा संसार तो जीवाचा संसार हा स्वामींचा संसार असल्यामुळे ते निवृत्त निवृत्त झालं पाहिजे तसं तुम्ही वागले पाहिजेत पण तुम्ही लगेच त्या शाळेला कुत्र्यासमोर मांसाचा तुकडा पडावा लपवून पडता हे माझं ते माझं ते नाही हे संसार निवृत्त एका शब्दात ब्रह्म आहे बरं स्वामींचा किती मोठं निरोपण असेल आपण विचारच करत नाही ना स्वामी म्हणाले स्वर्गवासाला अरे एड्या म्हणे तुझा संसार निवृत्त कर होय म्हणाले निवृत्ती मग आपण निवृत्तीपर आहे का प्रवृत्तीपर आहे कुठं आहे सर्वज्ञांचं निरोपण कुणाला केलंय अशी संसाराची ते विचारायला लागले स्वामी म्हणाले तुम्ही जे होऊन असा ते का पुसाना हा प्रवृत्ताचा तुम्ही प्रवृत्तीपर आहे तुम्ही ते विचारा आमचं काय ह्याला विचारता पण आता काय भानगड लागली तुम्ही संसाराच्या निवृत्त आहेत हे दाखवण्यासाठी मग केव्हा तरी त्याच्यापासून निवृत्ती दाखवा लागेल सततच तुम्ही हाय फाय सतत ते सगळं काय म्हणतात ना पूजन अर्चन भजन अष्टांग पूजन सतत 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 तुम्हाला दाखवायचे काय समाजाला हा धर्म दाखवायचे सतत फुलांचे वर्षा सतत पालख्यांचे नेमकं काय तुम्ही संसार निवृत्ती ते खडावा नाही पाहिला त्याच्या पायात खडावा पाहिला तर ते केशवदास कोण होत ते म्हणजे हा मानवा पंथाचा दिसत नाही म्हणाले शब्द ऐकल्याबरोबर आहे तसे सोडले पायातले आहे तसे एक क्षण नाही लागला मग आपण केव्हा ते सोडावं लागेल ना नेमका काय प्रकार आहे उपाधिक 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 किती जेवण लागेल ते आम्ही नवीन होतो ते समोसाचे बाबा ते पडीत बसायचे मार्गात ते बादल्या आल्या पाहायला बाबा तिथे जाऊन ती पाळी घेऊन जायची चोर सांगू नका बाबा असे कसं होत कोरका यायची भाजी घ्यायची माझं बाबांना कोणी विचारलं आपण आपलं अज्ञान शेवटी बाबा मला तुम्ही असं हिंसा करता बाबा तुम्हाला काठ येते तिकडून ते तसं नाही रे हे मार्गातच खावं लागते मार्गातच जातो मार्गाची भाकरच खायला लागते तर विधीला सभेचा निर्माण किती वाक्य बोलायची तरी संसार न्यायला म्हणायचं संसार निवृत्त
असून वेगळा नसून वेगळा कसं आहे ते महावाक्य. हे इथं महावाक्य प्रगट होतो संसार निवृत्ती म्हणून शब्दवासांना या शब्दातून सगळं प्रगट होत आहे. म्हणजे ते ज्ञानी आहे समोर. आणि स्वामींनी मराठी भाषेत सांगितले की बाबा तुला आता जिवंतपणे मराठी भाऊ आणि संसार निवृत्त व्हायचे आहे तुला वगैरे. आता हे संपलं. आणि मग तैशेची ते अनुष्ठानी प्रवर्तले मग ते नित्याटना निघाले. आता ही गोष्ट सर्वज्ञानी बाईसाप्रती सांगितली. ती सर्वज्ञानी कोणातरी आठवण येऊन इथे सांगितली.